नवे मी सरे देह नवे मी सरे उरला उरे विठ्ठल मनवो निलाव करा काळ सारा चिंतने पाळनाची नाही चिंता ठावरिता देवाचा मनवो निलाव करा काळ सारा चिंतने तुका म्हणे जीवेसाठी तुका म्हणे जीवेसाठी देवपोटी पडेल मनवो निलाव करा काळ सारा चिंतने श्री संतांचे माता चरणावरी काया कुपेच्या वरसे नवे अनारसे उतरिलो देह नवे मी सरे उरला उरे विठ्ठल मनवो निलाव करा काळ सारा चिंतनी प्रस्तुत चिंतनासाठी आपल्या समोर आलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर त्याची असणारी जी पूर्णत्व प्राप्त करण्याची इच्छा अर्थात पूर्ण सुख मिळवण्याची जी इच्छा आहे ती इच्छा जर त्याला पूर्ण करायची असेल तर त्याने एकच करावं, देहाचं असणारं जे काही ममत्व आहे ते ममत्व सोडून त्याने भगवंताचं चिंतन लवकरात लवकर करावं आणि भगवंताच्या चिंतनात आपला काळ त्या ठिकाणी घालवावा। त्याने पालनाची चिंता या देहाची करू नये, कारण तो चिंतकाचं पालन करण्याचं जे काही त्या भगवंताचं असणारं ब्रीदवाक्य आहे तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही। तो परमात्मा चिंतन करणाऱ्याच्या पोटामध्ये अर्थात अंतःकरण वृत्तीमध्ये येऊन राहतो। म्हणून लवकरात लवकर त्या ठिकाणी घाई करा आणि परमार्थाच्या वाटेवर येऊन भगवंताच्या चिंतनात कालक्रमणा करा, असा या अभंगाचा थोडक्यात सरळ सरळ अर्थ आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
या अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडा अल्प असा पर्याय देणं गरजेचं या ठिकाणी आमची असणारी ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था वांबोरी या ठिकाणी ज्यांचे द्वितीय पुण्यस्मरण संपन्न होत आहे अशा असणारे कैलासवासी लक्ष्मण गणपत पाटील किनकर यांचे द्वितीय पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होत आहे। वास्तविक जर पाहिलं ताराबाद मध्ये जरी केलं असतं तरी एवढे महाराज मंडळी एवढे टाळकरी उपस्थित करणं त्या ठिकाणी थोडं अशक्य होतं। पण आज या ठिकाणी जर पाहिलं तर एवढे टाळकरी एवढे महाराज मंडळी सगळे आमचे गुणवान सर्व विद्यार्थी या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत। वास्तविक प्रवचनाचं नियोजन होतं पण काय आहे आमच्यावर असणारं विशेष अशा प्रकारचं ज्यांचं फार प्रेम असे असणारे आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण या वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि एक महाराष्ट्रातलं विद्वज्जन अशा प्रकारचं असणारे एक व्यक्तिमत्व आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण ईश्वर महाराज कदम शास्त्रीजी हे म्हटले आता आपण कीर्तनच करू आणि काय कीर्तनाला म्हटले सगळं आपल्या जवळच आहे। अचानकच कीर्तनाचं नियोजन या ठिकाणी झालं आणि त्यांचाच फेटा घेतला म्हणजे त्यांनीच फेटा दिला म्हटले एवढा फेटा बांधा उपर नाही दिलं म्हणून त्यांनाही या ठिकाणी खूप धन्यवाद। आणि त्यांच्या पाठीमागे थोडीशी गडबड आहे पण तरी सुद्धा ते या ठिकाणी आज उपस्थित आहेत। ही बालभागवत मंडळी जर पाहिली तर या ठिकाणी अध्ययन करतात शिकतात। वारकरी संप्रदायाची पुढे फार मोठी ऊर्ध्वय अशा प्रकारची सर्व मंडळी होत। आमची वारकरी शिक्षण संस्था वटवृक्षाप्रमाणे सदोदित वट मध्ये या ठिकाणी राहून हिला अनेक पारुंब्या फुटाव्यात आणि फार मोठी अशा प्रकारे विशाल व्हावी अशी भगवत चरणी आपण प्रार्थना करूयात। आणि ज्यांचं हे द्वितीय पुण्यस्मरण आहे अशा असणारे कैलासवासी लक्ष्मण गणपत पाटील किनकर त्यांचे असणारे बंधू या ठिकाणी उपस्थित आमचे आदरणीय रामदास दादा लक्ष्मण दादांचे असणारे चिरंजीव अमोल आणि त्यांचा संपूर्ण या ठिकाणी असणारा परिवार सर्वांच्या उपस्थितीत घेतलेल्या अभंगाचं आपण आपल्या थोड्या नियोजित वेळात सर्व मिळून चिंतन करूया। विठ्ठल विठ्ठल इथे आपल्याला तीन वर्ग पाहायला मिळतात। एक वर्ग आहे पूर्णतमाचा वर्ग, एक आहे पूर्णाचा वर्ग आणि एक वर्ग आहे तो अपूर्णाचा वर्ग आहे। पूर्णतमाचा जो वर्ग आहे या वर्गाने परमार्थ केला, परमार्थिक साधना करून एवढ्या उच्च अशा अवस्थेला ते जाऊन पोहोचलेले आहेत की त्यांना तो परमार्थातला आलेला जो काही आनंद आणि अनुभव ते एकटे न उपभोगता ते इतरांना त्या ठिकाणी देतात, त्याला म्हणावं पूर्णतमाचा वर्ग। ज्ञानोबाराय सुंदर दृष्टांत देतात, ज्याप्रमाणे कमळाची कळी उमलली आणि उमलल्यानंतर तिचा जो सुगंध आहे ती एकटी न राखून ठेवता ती इतरांना देते, त्याला म्हणावं पूर्णतमाचा वर्ग। आणि असा पूर्णतमाचा वर्ग तो आनंद इतरांना वाटत असतात। विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, न खातर पडू घ्या रे। हा आहे पूर्णतमाचा वर्ग। एक वर्ग आहे पूर्णाचा वर्ग, त्याने पारमार्थिक साधना करून पूर्णत्व प्राप्त केलं। कुठेतरी एखाद्या जंगलामध्ये दर्यात कुठे आश्रम टाकला आणि तो आनंद एकटाच उपभोगायला लागला, याला म्हणावं पूर्णाचा वर्ग। आणि एक वर्ग आहे अपूर्णाचा वर्ग। सामान्य मनुष्य हा जर पाहिला तर संपूर्ण सगळ्या दृष्टिकोनातून तो अपूर्ण अशा प्रकारचा असणारा आहे। त्याच्या जीवनामध्ये कितीही जरी काही त्याला मिळाल्या भौतिक वस्तू तरी सुद्धा त्याला अपूर्ण अशा प्रकारे वाटत असतात, त्याला अपूर्णच वाटतात। ज्ञानोबाराय सुंदर दृष्टांत देतात, एकाने भगवान शंकरांची उपासना केली, भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर
त्याला म्हटले वरमगृही, काय मागायचं ते माग. तो म्हटला काय नाही देवा, ज्या पर्वतावर बसून मी तुला प्राप्त करून घेतलं तो मेरू पर्वतच मला सोन्याचा करून दे. आता भगवंत म्हटले तथास्तु, तो मेरू पर्वतच त्या ठिकाणी सोन्याचा झाला. पण तरी याचं समाधान होत नाही. ज्ञानोबा राय म्हणतात, तैसी तृष्णावाडी नलिया मेरू आता आलिया, ना म्हणो नये धनंजया जिया परी. तरी तो म्हणतो देवा, अरे पर्वत सोन्याचा झाला पण त्याच्या शेजारची असणारी टेकडी मात्र मातीचीच राहिली. असा असणारा वर्ग आहे. आता हा वर्ग जो आहे हा 3 वस्तू प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. सामान्य मनुष्य 3 वस्तू प्राप्त व्हाव्यात अशी अपेक्षा ठेवून जीवन जगत असतो. त्याला अन्न मिळावं वाटतं, त्याला धन मिळावं वाटतं आणि त्याला मान मिळावा अशा प्रकारची त्याची असणारी इच्छा असते. आता अन्न त्याला किती मिळालं, त्याने किती खाल्लं म्हणजे त्याचं पोट भरेल. किती जरी खाल्लं तरी माणसाचं पोट भरत नाही, भरल्यासारखं वाटतं पण काही क्षणांनी आपोआप भूक लागल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर मान आहे. मान किती मिळाला म्हणजे माणसाला कमी वाटतंय. कितीही जरी त्याला मान आणि सन्मान मिळाला तरी सुद्धा त्याला तो मान आणि सन्मान कमीच वाटतो. तिसरी गोष्ट आहे धन. धन किती मिळालं म्हणजे माणसाला समाधान मिळतं. कितीही जरी मिळालं तरी माणसाला त्या ठिकाणी समाधान वाटत नाही, समाधान त्याला मिळत नाही. किती मिळालं. मग या 3 वस्तू प्राप्त करण्यासाठी अहोरात्र त्या ठिकाणी मनुष्य हा प्रयत्न करतो, त्याला कधी त्या पूर्ण प्राप्त होत नाही. म्हणजे सामान्य माणूस हा सगळ्या दृष्टिकोनातून जर पाहिला तर तो अपूर्ण अशा प्रकारचा असणारा वर्ग आहे. विठ्ठल आणि अपूर्णातून पूर्णत्वाकडे जाण्याचा सदोदित त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. मग पूर्णत्व कशामध्ये तो मानतो. भौतिक वस्तू त्याला प्राप्त झाल्या की त्याला त्या ठिकाणी वाटतं की आता पूर्ण झालं. पण भौतिक वस्तू मिळाल्या म्हणजे समाधान मिळतं अशातला भाग मात्र त्या ठिकाणी नसतो. भौतिक वस्तू जर पाहिल्या तर त्या वस्तूंबद्दल बोलताना महाराज असं वर्णन करतात. त्या भौतिक वस्तू म्हणजे कशा आहेत. धनदारा पुत्र जन, बंधु रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण पाहिल्या तर याला एक शब्द वापरला महाराजांनी. हे सगळंच्या सगळं काय आहे मिथ्या. आणि अजून एक शब्द प्रयोग त्याच्यात केला पिशवण. हे सगळंच्या सगळं कसं आहे पिशवण आहे. याच्यातल्या काही वस्तू या पिशवण आहे. आता पिशवण या शब्दाचे 2 अर्थ त्या ठिकाणी सांगितले जातात. पिशवण याच्यातला जो शिव आहे त्या शिवला जर पहिला उकार दिला तर पिशवण म्हणजे भूत असा अर्थ होतो. आणि दुसरा उकार जर दिला तर पिशवण म्हणजे पिसवा अशा प्रकारे अर्थ होतो. आता याच्यातल्यांना तुम्ही भूत म्हणा किंवा पिसवा म्हणा ते काही सुख देणारे नाही. कोण पुत्र जन बंधू सोयरे हे काय हे सगळे दुःखच देणारे आहे. त्यानंतर जर पाहिलं धनाचा नंबर लागतो. धन काय सुख देतंय का. धन जर पाहिलं धन सुद्धा त्या ठिकाणी दुःख देतं. म्हणजे देह
आणि देह संबंधी ज्या वस्तू आहे या सगळ्याच्या सगळ्या त्या ठिकाणी दुःखाला कारण होणारे आहे. कारण देहाला आलं म्हणजेच या ठिकाणी दुःख भोगायला आपण आलेलो आहोत. हो, ज्ञानोबाराय सांगतात, आगा कर्मी जै उरावे ते ते सुख दुःखे फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. ते भोगण्यासाठी आपण या ठिकाणी येतो. जे जे आपल्या जीवनामध्ये दुःख येतं ते मागच्या जन्मातलं काहीतरी पाप ते उदयाला येतं आणि तेच पाप या ठिकाणी आपल्याला दुःख देतं. केले कर्म झाले तेची भोगा आले कर्म जे आहे मागच्या जन्मातलं तेच या ठिकाणी काय होतंय तर भोग द्यायला येतं. हो, ते प्रारब्धानुरूप जे जे आपले भोग आहेत ते भोगल्याशिवाय मात्र त्या ठिकाणी गत्यंतर नसतं. जे मागच्या जन्मातलं आहे ते भोगावं लागतं. 3 गोष्टी ज्या आहेत ना या माणसाला मागच्या जन्मातल्या भोगाव्या लागतात. 3 गोष्टी, एक ऋण, वैर आणि हत्या. कोणाचं घेतलेलं ऋण या जन्मात जर आपल्याकडून फिटलं नाही तर ते ऋण फेडण्यासाठी परत आपल्याला जन्माला यावं लागतं. म्हणून कोणाच्या ऋणात माणसाने राहू नये. ऋणात राहिलं की परत फेडायला यावं लागतं. मग त्याच्या दारात आपल्याला कधी कधी बैल होऊन सुद्धा राहावं लागतं, राबावं लागतं आणि ते ऋण फेडावं लागतं. दुसरी गोष्ट आहे वैर. कुणाचं असणारं वैर या जन्मात जर त्या ठिकाणी संपलं नाही तर तेच पुढच्या जन्मामध्ये वैरी म्हणून येत असतो, जन्माला येतो. कधी कधी आपलं स्वतःचं पोरग सुद्धा आपला वैरी म्हणून जन्माला आलेलं असतं. बापाने कमवलेली इस्टेट एखादं पोरग जर उधळत असेल तर समजून जावं हा मागच्या जन्मातला वैरी आहे. आई बापांना त्रास देणारं पोरग जर जन्माला आलं तर समजावं हे मागच्या जन्मातला वैरी आपल्या पोटाला आलेला आहे. म्हणजे वैर कधी त्या ठिकाणी चुकत नाही. आणि तिसरी गोष्ट आहे, मागच्या जन्मात केलेली जी काही आपण एखाद्याची हत्या असेल ती हत्या सुद्धा पुढच्या जन्मामध्ये ती व्याजा मुद्दली सुद्धा आपल्याला फेडावी लागते. याचं उदाहरण जर पाहिजे झालं तर आमच्या लक्ष्मण नानांचं पा. एवढा माणूस, एवढा काटक माणूस होता, एवढा काटक, अत्यंत काटक असणारं शरीर, अत्यंत धैर्यवान माणूस, अत्यंत धैर्यवान. किती काही वाघ पकडले, किती काही बिबटे पकडले, फार चट्ट्या पट्ट्याचे वाघ पकडले, बरेच पकडले. ते म्हणायचे शेकड्यानी वाघ पकडले. पण काय झालं, श्रामपूरला जेव्हा वाघ शहरात घुसला, मागच्या 2 वर्षापूर्वी ते प्रकरण घडलेलं, तो वाघ घुसला आणि त्या वाघाने यांना धरलं आणि त्याच्यातच लक्ष्मण नानांचं गमन झालं. म्हणजे मागच्या जन्मातलंच वाघाचं काहीतरी असणार यांच्या बरोबरचं वैर म्हणून ही घटना घडली. विठ्ठल ज्या गोष्टी प्रारब्धात असतात त्या कधी त्या ठिकाणी चुकत नाही. कारण देह जर पाहिला, देह तर आहे प्रारब्धा अधीन, हा प्रारब्धाच्या अधीन असणारा हा देह आहे, प्रारब्धाच्या अधीन आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रारब्धाच्या अधीन असणारा हा देह, प्रारब्धानुरूप याला दुःख भोगावं लागतं. आणि प्रत्येकाचं प्रारब्ध जर पाहिलं ना तर ते भिन्न भिन्न अशा प्रकारे प्रत्येकाचं प्रारब्ध आहे. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगवेगळं आहे. एखादा मुलगा एकाच आईच्या उदरातून 2 मुलं जन्माला येतात, शिकतो, नोकरीला लागतो, बाहेर कुठेतरी शहरात राहतो. आणि त्याच आईच्या उदरातून जन्माला आलेला दुसरा मुलगा घरी राहतो, शेतात काबाड कष्ट करतो आणि त्याचं कष्टातच संपूर्ण जीवन जातं. त्याला सुख जीवनात मिळत नाही, आनंद जीवनाचा त्याला उपभोगता येत नाही. याला कारण काय, एकाच आईच्या उदरातून दोघही मुलं जन्माला आले, एक शहरात राहतो, आनंदात राहतो आणि एक घरीच राहतो, काबाड कष्ट करून तो जीवन जगतो. याला कारण दोघांचे प्रारब्ध भिन्न भिन्न आहे. कशा पद्धतीने भिन्न आहे, आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी दृष्टांत सुंदर दिला. तुकोबाराय बोलतात, कुंभ पाकी एकी आवाज, एकी पाकी गुफेडावा, एकी पाकी गुफेडावा, एकी पाकी गुफेडावा, कुंभ पाकी एकी आवाज.
एकी यावा, एकी पाकी गु फेडावा. तुकोबाराय बोलतात कुंभाराच्या आव्यातून. आता त्या आवा लावला कुंभाराने, कच्चे मडके आव्यात त्याने भाजायला टाकले. भाजायला टाकल्यानंतर किती मडके टाकतो तो? एक दोन नाही, हजारो मडके त्या आव्यामध्ये टाकून देतो. मग आता हजारो मडके भाजून एकदमच बरोबर निघतात, पण प्रत्येक मडक्याचं प्रारब्ध वेगवेगळं आहे. काही मडके जर पाहिले त्याच्यातले, आमच्या माता भगिनी संक्रांत सणाला त्याच्यातलेच मडके ते गाडगे व्यवसायाला घेऊन जातात. काही गाडगे जर पाहिले त्याच्यातलेच, तर ते गाडगे आपल्या दहाव्याला काही त्याच्यातलेच गाडगे उपयोगाला येतात. त्याच्या पुढे काही गाडग्यांचं प्रारब्ध एवढं भयानक राहतं. एखादं म्हातारं माणूस, त्याला लघवीला जाता येत नाही, बहिर्दिशेला जाता येत नाही. बरं, बेडका जर आला खोकला आल्यानंतर, टाकायला सुद्धा बाहेर जायची ताकद त्याच्यात नाही. मग काय होतं? त्या म्हाताऱ्याला लघवीला तेच गाडगं, ठीक आहे. त्या म्हाताऱ्याला बहिर्दिशेला त्याच आव्यातलं गाडगं, आणि त्याच आव्यातलं गाडगं त्या म्हाताऱ्याला बेडका टाकायला सुद्धा त्याच आव्यात. हो, म्हणजे प्रत्येकाचं प्रारब्ध हे वेगवेगळं अशा प्रकारे प्रारब्ध आहे. कधी कधी आपण पाहतो एखाद्याचा ऍक्सिडेंट होतो, त्याचा ऍक्सिडेंट मध्ये उजवा हात जातो, डावा हात मरूपर्यंत शाबूत राहतो. कधी कधी एखाद्याच्या उजव्या डोळ्याचं ऑपरेशन होतं मोतीबिंदूचं, डावा डोळा मात्र मरूपर्यंत शाबूत राहतो. एखाद्याला डॉक्टरकडे गेला, डॉक्टर सांगतात याला गँग्रीन झालंय अंगठ्याला, त्याचा गुडघ्यातून पाय काढावा लागेल. एखाद्याचा पाय गुडघ्यातून काढला जातो, उजवा पाय, डावा पाय मरूपर्यंत शाबूत राहतो. एखाद्याला उजव्या कानाने ऐकायला येतं, डाव्या कानाचं ऐकायचं बंद होऊन जातं. कारण प्रत्येकाला जर पाहिलं तर दोन दोन काय आहे, ते इंद्रिय आहे, नाही का नाही. प्रत्येकाला हे दोन दोन इंद्रिय आहे. प्रत्येकाला दोन पाय आहेत, प्रत्येकाला दोन हात आहेत, प्रत्येकाला दोन कान आहेत, प्रत्येकाला दोन डोळे आहेत, प्रत्येकाला दोन तोंड नाही दोन दोन इंद्रिय आधी ह्याला प्रत्येकाला आहे. पण प्रत्येक इंद्रियाचं प्रारब्ध सुद्धा वेगवेगळं आहे. सुख दुःख जीव भोग पावे, सुख दुःख जीव भोग पावे. देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. प्रत्येक इंद्रियाचं प्रारब्ध भिन्न भिन्न आहे. तसं प्रत्येकाला प्रारब्धानुरूप दुःख भोगावं लागतं. प्रारब्ध हे काय आहे? प्रारब्ध देहत्व आहे, प्रारब्धाधीन, प्रारब्धाच्या अधीन असणारा हा देह आहे. म्हणून या देहामुळे माणसाला काय होत आहे? दुःख भोगावं लागतं. देहामुळे दुःख भोगावं लागतं. मग दुःख कुणाला भोगावं लागतं? जीवाला दुःख आहे की देहाला दुःख आहे? कुणाला दुःख आहे? दुःख, सुख आणि दुःख ही भावना निर्माण कुणाला होते? जडाला निर्माण होते की चेतनाला निर्माण होते? सुख दुःख ही भावना कुणाची? चेतनाची की जडाची? सुख दुःख ही भावना जर पाहिली तर त्या ठिकाणी ती भावना कुणाला निर्माण होत असते? चेतनाला निर्माण होते. चेतनाला ही भावना असते. कारण जडाच्या ठिकाणी जर पाहिलं, जडाच्या ठिकाणी जर पाहिलं तर कोणत्याही प्रकारच्या भावना मात्र जडाच्या ठिकाणी नसतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जडाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची भावना मात्र नसते. एखादा दगड रस्त्यामध्ये पडलेला आहे आणि त्या दगडाला जर आपण लात मारली, त्या दगडाला आपली जर ठेच लागली तर तो दगड काय उठून कंप्लेंट करतो का? ज्याने लात मारली त्याची काही कंप्लेंट पोलीस स्टेशनला करतो की काय करतो? काय करत नाही. कारण ते काय आहे? दगड काय आहे? जड आहे. जो माणूस परमार्थ करत नाही त्याला सुद्धा काय उपमा दिली महाराजांनी? जडाचीच उपमा दिली. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, मातेची या खोळे दगडाला पोटाशी, तैसे माझे भक्तिवीन जळो जियाचे जियाले पण
आगा पृथ्वीवरी पाषाण नसते काही, तो भावना रहित अशा प्रकारे असणारा तो मनुष्य आहे. म्हणून जड जे वस्तू आहे, जडाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची भावना नसते, आहे का नाही. आता मढ आहे, मढ त्याच्या ठिकाणी काय भावना आहे का? काही भावना नाही. एक माणूस असा रस्त्याने चाललेला होता, थोडा पिलेला होता, सायकलवरून चालला, समोरून अंत्ययात्रा येतो, तो अंत्ययात्रेमध्ये घुसला. बरं घुसला तर घुसला, समोरूनच घुसला. ते खांद्यावर असलेलं प्रेत खाली पडलं. त्याला सगळेच मारायला धावले, शिकाळीवालं धावलं, वारं घालणारे धावले, मागे चालणारे धावले, सगळे त्याला मारायला धावले. तो म्हटला, हे तुम्ही एक शब्द देखील मला बोलायचा नाही. म्हटले, का रे बाबा, तू एक खांद्यावरून खाली पाडलं आणि म्हणतो एक शब्दही बोलायचा नाही. तो पिणारा म्हटला, तुम्ही सांगा. शिकाळीवाल्याला म्हटला, तुला काय लागलं का? म्हणले नाही. वारं घालणारे होते त्यांना विचारलं, तुम्हाला काय लागलं का? नाही. खांदेकरांना विचारलं, तुम्हाला काय लागलं का? म्हटले नाही. अरे जे वरून खांद्यावरून खाली पडलं ते काही बोलत नाही आणि तुम्ही बोलता. आता ते खाली पडलेलं काय आहे? मड आहे, प्रेत आहे. आता ते प्रेत काही उठून याच्या एक दोन कानामागे देईल, काय करील? काही करणार नाही, कारण ते काय आहे? जड आहे. मग आता जड वस्तू आहे का नाही. जडाच्या ठिकाणी कोणत्याही भावना त्या ठिकाणी नसतात. प्रेताला किती त्या ठिकाणी गरम पाणी घाला, आहे का नाही. ज्ञानोबा म्हणतात, मृत जैसा शृंगारीला. एखादा मेलेला माणूस, त्याला किती शृंगार करा, किती त्याला दागदागिने घाला, नवे कपडे घाला, पण त्याला आनंद मात्र त्या माड्याला होत नाही. माड्याला उगत आपणच लोक भांडतात. एखादं जर गेलं आणि त्याच्या पाहुण्या रावळ्यांनी जर कपडे आणले ना, हा म्हणतो अगोदर माझी घाला, म्हणतो अगोदर माझी घाला. एक म्हणतो आमची मानाचं राहतं, आम्ही त्यांचे स्वैरे, आमचं मानाचं राहतं. एखादी बाई गेली तर माहेरच्यांनी म्हणा आमची माहेरची मानाची साडी आहे. आता माहेरची मानाची काय, त्याला घालून काय उपयोग आहे? काही नाही. त्याला काय समजतं का हे माहेरची साडी आहे, हे आमकं आहे, हे सासरचं धोतर आहे? त्याला काय कळतंय? ही माहेरची साडी, सासरचं धोतर. माढ्याला काय कळतंय? माढ्याला काय कळत नाही, कारण ते काय आहे? ती जड आहे. त्या जडाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या भावना त्या ठिकाणी नसतात. भावना रहित असणारं जड वस्तू आहे. मग आता दुःख जे आहे हे जडाला त्या ठिकाणी होत नाही. मग दुःख होतं कुणाला? सुख दुःख या भावना आहेत चेतनाच्या, अर्थात त्या जीवाच्या भावना आहेत. पण हा जीव जर पाहिला, मुळातच हा जीव सुखरूप आहे, हा आनंद रूप आहे, हा जीव म्हणजे चिद्रूप आहे. पण या सुखरूप असणाऱ्या जीवाला, आनंदरूप असणाऱ्या जीवाला सुख आणि दुःख हे भोगावं लागलं. याला एकच कारण, या जीवाने या देहाचं ममत्व धरलं. विठ्ठल विठ्ठल. या जीवाने काय केलं? या देहाचं काय केलं? ममत्व धरलं. ममत्व, या देहाचं ममत्व धरलं. आणि कोणत्याही गोष्टीचं ममत्व जर पाहिलं तर ते काय होत असतं? दुःखाला कारण होतं. ज्ञानोबा म्हणतात, तैसे ममतेची येल वडसवडी, मातेन पवतीची बापुडी, मनोनी जन्म मरणाचे दुतळी डवळीत ठेली. तैसी अहम ममतेची, अहंता आणि ममता या जीवाने काय केली? धरली गेली. या देह आहे, या देहालाच हा जीव मी म्हणायला लागला. या देहासंबंधी असणाऱ्या वस्तू आहेत त्याला माझं म्हणायला लागला. आणि मी आणि माझं असं म्हटल्यामुळे या जीवाला काय झालेलं आहे? दुःख भोगावं लागलं. नवे नवे या जीवाने या देहाची संगती केली, त्याचा परिणाम या जीवाला भोगावा लागला. कारण ज्याची आपण संगती करू त्याचे सगळे गुणदोष आपल्याला भोगावेच लागतात. आमच्या तुकोबारांनी एक दृष्टांत सुंदर दिला. महाराज म्हणतात, एक पांढरे कपडे घातलेला माणूस आहे आणि त्याच्या समोरून रक्तभंबाळ झालेला माणूस आला. याने त्याच्या अंगाला आलिंगन दिलं. काय परिणाम होईल? त्याच्या अंगाचं रक्त याच्या अंगाला लागल्याशिवाय राहणार नाही. घायाचा करिता संग, घायाचा करिता
माखावे. हो तद्वत या जीवाने काय केली, देहाची संगती केली. मग आता महाराज ते सांगतात, बाबा अरे तू मुळात सुखरूप आहे, पण काय झालं, या जड देहाची संगती तू केली. मग तू काय कर, तुला जर या ठिकाणी पूर्ण सुख पाहिजे असेल, तुला जर सुखाचं त्या ठिकाणी प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकच केलं पाहिजे, तू या देहाचं असणार मी पण जे आहे हे त्या ठिकाणी तू टाकून दे. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात, जेव्हा असं म्हणेल की मी म्हणजे देह, मी म्हणजे देह नाही, देह नव्हे, त्यानंतर देह अभिमान, मी हे सरे, मी देह आहे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी सरलं जाईल, बाजूला जाईल, किंवा मी हा त्या ठिकाणी संपला जाईल. मी देह आहे हे जेव्हा संपलं जाईल त्यावेळेस उरलेला जर कोणी राहील तर तो कोण आहे, तर विठ्ठल आहे. उरला उरे विठ्ठल, उरला उरे विठ्ठल, तो विठ्ठल या स्वरूपाने त्या ठिकाणी उरला जातो. आता विठ्ठल स्वरूप कसं आहे, तर ते सुखरूप असणारं अशा प्रकारचं ते स्वरूप आहे. मग त्या स्वरूपाने जर उरायचं असेल तर काय करावं, मी देह आहे असं चिंतन न करता काय चिंतन करावं, मी वासुदेव तत्वता, मी कोण आहे, मी वासुदेव आहे असं चिंतन करत राहावं. आणि एक दिवस चिंतन करता करता अशी अवस्था प्राप्त होईल की चिंतन करणारा चिंतकाच्या स्वरूपाशी एकरूप होईल. विठ्ठल विठ्ठल भ्रमरीचा ध्यास भ्रमरीच होय,
ती आळी त्या भ्रमरीच्या स्वरूपाशी एकरूप होऊन जाते का चिंतन ध्यास लागलेला आहे. तसं भगवंताचं चिंतन त्या ठिकाणी करावं. का करावं? जर सुख प्राप्त करायचं असेल तर चिंतन भगवंताचं करावं. कधी करावं? असं आहे, परमार्थ हा कोणत्याही अवस्थेत करता येतो, पण प्रपंच मात्र कोणत्याही अवस्थेत करता येत नाही. हे का नाही? प्रपंच करण्यासाठी ठराविक वेळ, तसं परमार्थ करण्यासाठी ठराविक वेळ नाही. प्रपंच हा कोणत्याही अवस्थेत नाही करता येत. एखाद्या 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला वाटलं आतापर्यंत आपण लग्न केलं नाही, 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला वाटलं आपण आतापर्यंत लग्न केलं नाही, आता इथून पुढे लग्न करावं. मग आता काय झालं? सगळीच तयारी झाली ना पोरगी पाहण्यापासून. आता पोरगी म्हणावं का त्याला? काय आता त्याला पर म्हातारी पाहण्यापासून काय आहे? त्याची सुरुवात आहे. म्हणजे लग्न किंवा प्रपंच कोणत्याही वयात करता येत नाही, त्याला ठराविक वेळ आहे. पण परमार्थ जर पाहिला तर त्याला वेळेची आवश्यकता नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, त्याला वेळेची आवश्यकता नाही, कालाची आवश्यकता नाही. कोणत्याही काळात करता येतो, तो आहे परमार्थ. म्हणून तुकोबाराय म्हणतात काळ कुणाच्या हातामध्ये या ठिकाणी नाही. काळ कधी घेऊन जाईल हे सांगताच येत नाही. कधी येईल कधी घेऊन जाईल. आमच्या ज्ञानोबारायांनी एक न सुटणारं गणित आपल्या पुढे मांडलं. ज्ञानोबाराय बोलतात, हे काळानळाचे तोंडे घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखडी तवये सरे. हो, माशीला पंख खाली वर करायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात काळ आल्यानंतर घेऊन जातो. मग माशीला एकदा पंख खाली वर करायला किती वेळ लागतो? मी एके ठिकाणी असं वाचलं महाराज, माशी एका सेकंदाला 300 वेळेस पंख खाली वर करते. किती? एका सेकंदाला 300 वेळेस माशी खालीवर पंख करते. मग माशीला एकदा पंख खालीवर करायला किती तास लागतील? किती वेळ लागेल? एकदा न सुटणारं गणित आहे. तेवढ्या वेळात काळ आल्यानंतर या ठिकाणी घेऊन जातो. कोणतीही गोष्ट मी उद्या करेल असं न म्हणता लगेचच करावी. चांगली गोष्ट आपल्याला करायची ना, कबीर महाराज म्हणतात कल करे सो आज कर और आज करे सो अब. उद्या एखादी गोष्ट करायची ना, उद्यावर ढकलू नाही, ती आजवर करावी. आजच करायची ना. शुभ कामाला कधी वेळ मात्र त्या ठिकाणी करू नये. शुभस्य शीघ्रम. कोणती शुभ काम हे लगेचच करायला सुरुवात करावी, कारण कधी काळ येईल कधी घेऊन जाईल सांगताच येत नाही. एकदा त्या शिळीच्या पोराने विचारलं त्या बोकडाने शिळीला, ते म्हटलं मम्मी, असंच म्हणतं ना ते, मम्मी. ते मम्मी म्हटलं असेल तर काय म्हटलं असेल, पण ते म्हटलं दिवाळी कधी असते ती सांग. तिकडूनच आलं ना मम्मी. ते म्हटलं दिवाळी कधी असते ती सांग. ती म्हटली भाऊ काय करायचं रे दिवाळीचं? तो म्हटला आई किती मजा आहे, लाडू करंज्या, दिव्यांची रोषणाई, फटाक्याची आतिषबाजी, नवे कपडे, खायला गोडधोड, अत्तराचा सुगंध, किती आनंदी क्षण आहे. आई दिवाळी कधी असते ती सांग. ती म्हटली भाऊ अरे दसऱ्याच्या घासऱ्यातून वाचला तर दिवाळी, नाही तर दिवाळी नाही आणि ववाळी नाही, दसराही नाही. का नाही? दसऱ्याच्या काळाच्या तडाख्यातून वाचलं तर नंतर आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात परमार्थ येण्याची घाई करून परमार्थात भगवत चिंतन करण्याची लाहो करा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात.
मनवोनी लावू करा काळ सारा चिंतनीय. लाहो म्हणजे घाई, म्हणून घाई करा. कधी काळ येईल कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. मनवोनी म्हणून हा जो शब्द आहे याला व्याकरण शास्त्रात काय म्हणतात, उभयान्वयी अव्यय. ऐका नाही, दोन विषयाला जोडणारा जो शब्द आहे याला काय म्हणतात, उभयान्वयी अव्यय अशा प्रकारे म्हटलं जातं. आता मनवोनी लाहो करा आणि काय करा, काळ सारा. काळ सारा, आता याचे दोन अर्थ निघतात. एक, संपूर्ण जगाला खाणारा जो काळ आहे, या काळाला जर सारायचा असेल तर एकच साधन आहे, ती म्हणजे भगवंताचं चिंतन. एकी केली हातोफळी ठायाबळी पावलो, ठायाबळी पावलो. आणि मग काय झालं, पावटणी केला काळ अंगी बळ होते जा. पावटणी काळ केला म्हणजे काळ ओलांडण्याची क्षमता भगवत चिंतनाने निर्माण होत असते. पहिला काळ या शब्दाचा अर्थ. काळ या शब्दाचा दुसरा अर्थ जर पाहिला तर आपल्याला मिळालेला काळ, काळ म्हणजे अवस्था. आता आपल्याला किती अवस्था प्राप्त होतात या देहाला, 3 अवस्था प्राप्त होतात. एक आहे बालपणीचा काळ, एक आहे तरुणपणाचा काळ आणि एक आहे म्हातारपणाचा काळ. आता बालपणातून तारुण्य अवस्थेत जायला काय प्रयत्न करावा लागतो, तारुण्य अवस्थेतून म्हातारपणात जायला काय प्रयत्न करावा लागतो, काही प्रयत्न नाही. याला म्हणतात नैसर्गिक अवस्था ही त्या ठिकाणी बदलत असते, म्हणून हा काळ आहे. मग बालपणातही परमार्थ करावा, तरुणपणातही परमार्थ करावा आणि म्हातारपणात सुद्धा परमार्थ करावा. हा झाला दुसरा अर्थ. तिसरा अर्थ असा आहे, काळ म्हणजे वेळ. वेळ मग माणसाला मिळालेला जो वेळ आहे हा काय आहे, अमोल अशा प्रकारचा वेळ आहे. हा वेळ माणसाने काय करावा, भगवंताच्या चिंतनात त्या ठिकाणी घालवावा. इथे 2 प्रकारचे लोक पाहायला मिळतात. एक वर्ग असा पाहायला मिळतो, तो म्हणतो काय करावं बुवा, वेळच जात नाही. हे का नाही, एक वर्ग काय म्हणतो वेळच जात नाही. मग वेळ घालवण्यासाठी तो काय करतो, टाइमपास करायला काय करतो, पत्ते खेळतो. हे का नाही, कुठेतरी पत्ते खेळतो, व्यर्थ कुठेतरी गप्पा मारत तो बसतो. त्याला जर म्हटलं ना का रे बाबा का पत्ते खेळतो, तो म्हणतो काय नाही टाइमपास. आता काही टाइमपास आहे का इथे. आणि एक वर्ग असा आहे की त्याला वेळ पुरत नाही, एकाला वेळ पुरत नाही, एकाचा वेळ जात नाही. आता एक विज्ञान युग आहे, याच्यात बरंच काही बदललं, बरंच काही बदललं याच्यामध्ये का नाही. याच्यात नवीन नवीन शोधही निघाले विज्ञान युगात. आता अजून एक शोध निघायला पाहिजे, ज्याचा वेळ जात नाही त्याचा काढायचा. ज्याचा वेळ जात नाही त्याचा काढायचा आणि ज्याचा पुरत नाही ज्याला त्याला देऊन टाकायचा. असं घडणार नाही पण घडलं पाहिजे. मग आता वेळ घालवायचा जर असेल तर कुठे घालावा, भगवंताच्या चिंतनात. आमचे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने
देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या भगवंताच्या चिंतनात काय करावा काळ त्या ठिकाणी माणसाने घालवावा म्हणून लावून करा काळ सारा चिंतने आणि मग चिंतनात काळ सारावा म्हटले मग चिंतन करताना काही चिंता करायची म्हटले अजिबात नाही पाळनाची नाही चिंता ठावरिता देवाचा पाळनाची चिंता करायची नाही पाळनाची चिंता करणारा तो परमात्मा आहे त्याचं जर चिंतन केलं तर परिणाम काय होतो तुका म्हणे जीवे सारी तुका म्हणे जीवे सारी देवपोटी पडेल मनवोनी लाहो करा काळ सारा चिंतने विठोबार कुमार देह नवे मी सरे उरला उरे विठ्ठल मनवो निलाहो करा काळ सारा चिंतने पालनाची नाही चिंता ठावरिता देवाचा मनवो निलाहो करा काळ सारा चिंतने तुका म्हणे जीवेसाठी देव पोटी पडेल मनवो निलाहो करा काळ सारा चिंतने ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली देहनवे मी हेसरे उरला उरे विठ्ठल मनवो निलाहो करा काळ सारा चिंतने प्रस्तुत या ठिकाणी या अभंगाचं आपण चिंतन केलेलं आहे ज्यांचं असणार हे द्वितीय पुण्यस्मरण कैलासवासी लक्ष्मण गणपत पाटील किनकर यांचं असणार आहे द्वितीय पुण्यस्मरण कुठेही केलं असतं ताराबादला जरी केलं असतं तरी मी बोलून गेलो की एवढे टाळकरी आहे का नाही एवढे आता याच्यातले जवळजवळ निम्म्यालावर मृदंग वाजवणारे याच्यातले जवळजवळ सगळेच म्हटलं तरी चालेल सगळेच कीर्तन करणारे आहेत खाली बसलेले सुद्धा आमचे ताराबादचे ग्रामपंचायतचे आमचे सरपंच आमचे निवृत्ती हो कंदाट या ठिकाणी आलेले आहेत आमचे ज्यांचं पुण्यस्मरण आपण इथे एक केलं वैकुंठवासी आपले बाळासाहेब मारुती पाटील किनकर यांचंही या ठिकाणी आपण केलं त्यांचे चिरंजीव आमचे भैया अर्थात आमोद ते आहेत ताराबादची बरीच मंडळी या ठिकाणी आलेली आहे निवृत्ती भाऊ याच्यातले जवळजवळ सगळेच कीर्तन करणारे पोर आहेत जवळजवळ सगळे मृदंग वाजवणारे सगळे गाणारे पोर आहेत आणि शिवाय बाकीच्या संस्था वेगळ्या आणि ही संस्था या ठिकाणी वेगळी आहे बाकीच्या संस्थांमध्ये फक्त या ठिकाणी नाचायला शिकवतात पावले अन्न बरोबर आहे ना पण इथे जर पाहिलं ना इथे नुसतं नाचायला नाही नुसत्या पावल्या नाही इथे सगळ्या सर्व अंगाने परिपूर्ण अशा प्रकारचं या ठिकाणी विद्यार्थी तयार होतो इथे विद्यार्थी घातला की 6-7 वर्ष त्याला परत इथून काढायचंच नाही तो या ठिकाणी पूर्ण होऊन बाहेर निघतो असं आहे कारण ही जी संस्था आहे या अशी ही संस्था गुरुवर्य आमचे आदरणीय
परमश्रद्धेय परमपूजनीय गुरुवर्य शास्त्रीजी महाराज अर्थात पुंडलिक महाराज जंगले शास्त्रीजी यांच्याच संस्थेतून आमचे हरिभक्तीपरायण ईश्वर महाराज या ठिकाणी महाराजांच्या हातात घालूनच या तयार होऊन या ठिकाणी त्यांनी संस्था चालू केलेली आहे। आता आमच्या जर संस्था पाहिल्या, आता फक्त ताराबादलाच नाही, कारण थोडंसं व्यापामुळे मी थोडंसं लक्ष दिलं नाही, डोकं लावलं नाही, पण संस्था जर पाहिल्या, आता माहिती म्हणून आपल्या ताराबादच्या ग्रामस्थ मंडळींना आमच्या संस्था जर पाहिल्या तर जवळजवळ शिवाजी भाऊ 18-19 संस्था आता सध्या आमच्या चालू आहे। मग आता 18-19 संस्था आमच्या चालू आहेत, म्हणजे डोंगरगंजच्या याच्यातच अथॉरिटीतच किंवा त्याच ध्वजाखाली 18-19 संस्था आमच्या चालू आहे। आणि एवढ्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे सर्व नियोजन असतं, सुंदर विद्यार्थी त्या ठिकाणी तयार होतात। अशी ही संस्था सुंदर अशा प्रकारची आहे। विद्यार्थी जर कोणाचे पाहुण्या रावळ्याचे कोणाचा विद्यार्थी जर एखादा असेल तर त्याला या ठिकाणी या संस्थेमध्ये आपण टाकावं, पाहुण्यांनाही सांगावं, कारण या ठिकाणी सर्वच सुंदर आहे, वातावरण चांगलं आहे, शिक्षण चांगलं आहे, सगळंच चांगलं आहे। असं या ठिकाणी संस्थेवर कैलासवासी लक्ष्मण नानांचं हे द्वितीय पुण्यस्मरण संपन्न होत आहे। माझ्याकडे अमोल आला, मला म्हटले आपल्याला वांबोरीलाच करायचं, कारण आमच्या भैयाने इथेच केलं वांबोरीलाच। म्हटलं मग ते म्हटले जाऊन येतो, मग ते आले होते, महाराजांनी त्यांना परवानगी या ठिकाणी दिली आणि सुंदर अशा प्रकारे प्रवचन ठरलं, प्रवचनच होत। पण महाराज म्हटले नाही नाही प्रवचन नाही, कीर्तनच करू म्हटले, काय कमी आहे आपल्याला। महाराजांनी या ठिकाणी कीर्तनाचं लगेचच नियोजन केलं, प्रवचन म्हणून इथे आलो लगेचच नियोजन केलं। आमचे नगरचे आलेले पाहुणे मंडळी होते, ते म्हटले साहेब आलेले होते, ते म्हटले नाही नाही आता कीर्तनच ऐकून जायचं, गडबड होती पण ते या ठिकाणी थांबून राहिले दोघे पण। अशी मंडळी सर्वांच्या उपस्थितीत झालेलं आहे द्वितीय पुण्यस्मरण वैकुंठवासी लक्ष्मण गणपत पाटील किनकर, त्यांचा संपूर्ण या ठिकाणी परिवार, त्यांचे पुतणे आमचे भास्कर भाऊ असतील वगैरे, त्यांच्या मुली, त्यांची लक्ष्मणनानांची पत्नी, अक्का, सर्व किनकर परिवार या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांच्या उपस्थितीत झालेली सेवा भगवत चरणी आपण समर्पण करूया। त्याचप्रमाणे आमचे ताराबादचे पत्रकार आमचे शिवाजी भाऊ झावरे अशी जर पाहुणे रावळे सर्व मंडळी आहेत, सर्वांच्या उपस्थितीत झालेली सेवा भगवत चरणी आपण समर्पण करू आणि भगवंताकडे प्रार्थना करू की कैलासवासी लक्ष्मण नानांना परत या मृत्यूलोकात भगवंताने जन्माला घालू नये, त्यांना उत्तम लोक उत्तम गती प्राप्त करून द्यावी अशी भगवत चरणी प्रार्थना करूया आणि सर्वांच्या उपस्थितीत झालेली सेवा भगवत चरणी समर्पण करू आणि या सेवेला आपण पूर्ण विराम देऊ। जय विठ्ठल, जय जय विठ्ठल।